मित्रांनो नमस्कार. एकदा आवाज येतोय का याच्या बाबतीमध्ये थोडंसं कमेंटमध्ये यस नो केलं तर बरं होईल. आवाज येतोय का याचा अर्थ? बांधवांनो, खरं म्हणजे तर हे अतिशय इन्स्टंट अशा प्रकारचं फेसबुक लाईव्ह करण्याच्या पाठीमागचा उद्देश तुमच्या आपल्या सर्वांना माहीत आहे. मी फेसबुक लाईव्ह करण्यासाठीची जी पोस्ट टाकलेली होती, या पोस्टमध्ये त्याचा उद्देशही स्पष्टपणाने दिलेला आहे. शिक्षक समन्वय संघाने आजपर्यंत ज्या वेळेला आंदोलनं घोषित केले आणि ज्या वेळेला आंदोलन आझाद मैदानावर केलं, त्या वेळेला आपलं एक ब्रीद होतं. शिक्षक समन्वय संघाचं एक ब्रीद होतं आणि ते ब्रीद म्हणजे काहीही झालं तरीही कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही कागद घेतल्याशिवाय आंदोलन स्थगित करायचं नाही किंवा रद्द करायचं नाही, हे ब्रीद घेऊन आतापर्यंत आपण लढत आलेले आहोत. आणि महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या जवळपास 62,000 बांधवांच्या मनामध्ये हा एक विश्वास तयार झालेला होता. ज्या विश्वासाच्या बळावर शिक्षक समन्वय संघ हा ज्या वेळेला हे शब्द पडले की तो विश्वास त्यांच्यामध्ये तयार होत होता. आणि या विश्वासाच्या बळावर कोणी जरी पोस्ट केली शिक्षक समन्वय संघाच्या नावावर, तर माझा महाराष्ट्रातला अंशतः अनुदानित, विना अनुदानित, त्रुटीपात्र, पटसंख्येमुळे अपात्र शाळेतला माझा बांधव हा कुठलाही विचार किंतु परंतु मनात न आणता सरळ आझाद मैदानावर येत असे आणि येतो. हे आपण कालच्या आंदोलनामधून पाहिलेलं आहे. आणि आतापर्यंत पहिला टप्पा 1628 आणि 2452 वर्ग तुकड्याचा पहिला टप्पा जर सोडला तर उर्वरित 3 टप्पे मिळवून देण्यामध्ये शिक्षक समन्वय संघाची भूमिका ही अत्यंत निर्णायक भूमिका होती. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. कारण या शिक्षक समन्वय संघानं कधीही स्वतःला नेता निवडला नाही. या शिक्षक समन्वय संघामध्ये कोणीही नेता झाला नाही. या शिक्षक समन्वय संघाचा कधीही एखादा व्यक्ती म्हणला नाही की मी याचा मालक आहे म्हणून. कारण हा शिक्षक समन्वय संघ हा सगळ्या शिक्षकांशी समर्पित असलेला, माझ्या अंशतः अनुदानित, विना अनुदानित बांधवांशी समर्पित असलेला हा संघ होता आणि आजही आहे. परंतु असं असताना माझ्या या शिक्षक समन्वय संघाला कुठंतरी गालबोट लागण्याचा प्रयत्न झालेला आहे. कुठंतरी त्याच्या माध्यमातून लोक जमा करायचे, शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून लोक जमा करायचे
आणि जमा केल्याच्या नंतर स्वतःच्या संघटनेला समोर करायचं, ही जी काही वृत्तीचा सध्या निर्माण झालेली आहे, या वृत्तीचा धिक्कार करण्यासाठी आजचं हे खऱ्या अर्थानं फेसबुक लाईव्ह आहे मित्रांनो. कारण हे शिक्षक समन्वय संघ स्थापन करत असताना KP असेल, दीपक असेल, राहुल असेल, महाराष्ट्रातले आमचे सर्व संघटनांचे मुख्य पदाधिकारी असतील, या सर्व पदाधिकाऱ्यांचं एक मत झालेलं होतं की काही झालं तरी आपापल्या संघटनेच्या छत्र्या, संघटनेचे चप्पल, बूट जेही काही असेल ते बाहेर तुम्ही सोडायचे आणि इथं प्युअर एक शिक्षक म्हणून तुम्ही सहभागी व्हायचं. इथं कुठला नेता म्हणून तुम्ही सहभागी व्हायचं नाही. आमच्या समोर बसलेला जो आमचा बांधव आहे त्याच्यामध्ये जर चांगल्या प्रकारचं नेतृत्व करण्याचे गुण असतील तर त्यानं समोर येऊन त्याचं नेतृत्व स्वीकारायचं. अशा प्रकारचं या शिक्षक समन्वय संघाचं ध्येय आणि उद्दिष्ट होतं. आणि त्या उद्दिष्टासोबत जास्तीत जास्त दुसरी एक महत्त्वाची गोष्ट होती, एकदा जर का या शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आंदोलन लागलं तर ते आंदोलन निर्णय घेतल्याशिवाय सोडायचं नाही, काही झालं तरी सोडायचं नाही, अशा प्रकारचं या शिक्षक समन्वय संघाचं ध्येय धोरण होते. शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातूनच 22 तारखेला परत आंदोलन लागलं गेलं, 22 जूनला. खरं म्हणजे तर आता बांधवांनो, बऱ्याच जणांचा एक प्रश्न निर्माण झाला की बऱ्याच जणांनी व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम सगळीकडे एक प्रश्न निर्माण केला की सगळे समन्वयक का दिसले नाही, सगळे समन्वयक या आंदोलनामध्ये का सक्रिय सहभागी झालेले दिसले नाही. या बाबतीमध्ये सगळ्यात पहिले मी आपल्याला सांगू इच्छितो की यामध्ये आमच्या सगळ्या मुख्य समन्वयक ज्याला म्हणतात, या सगळ्यांची आम्ही ती एक प्रकारचं आमची मजबुरी झाली किंवा कमजोरी झाली म्हणून आपण ती मान्य करू. आणि त्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या शिक्षक बांधवांचं, भगिनींचं, ज्यांचा शिक्षक समन्वय संघावर आजही नितांत विश्वास आहे, त्या सर्वांची मी मनापासून माफी मागतो या गोष्टीसाठी. परंतु तुमच्या माहितीस्तव सांगतो, ज्या दिवशी 22 तारखेला आंदोलन घोषित झालं, 22 तारखेला आंदोलन सुरू केलं, या आंदोलनाची पुसटची ही कल्पना लक्षात घ्या बांधवांना, मी काय बोलतो आणि अतिशय जबाबदारीने बोलतोय. कारण आजपर्यंत शिक्षक समन्वय संघाचे जे आंदोलनं लागल्या गेले, ज्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये शिक्षक समन्वय संघानं धोरण ठरवलं गेलं, त्या वेळेला आम्ही सगळ्या संघटनांचे जे मुख्य पदाधिकारी आहेत, नेते आहेत, या सगळ्यांची आम्ही एक कॉमन बैठक घेत असत. आणि ही कॉमन बैठक घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ठरवल्या जात असं की या दिवसापासून आपल्याला आंदोलन सुरू करायचं आहे. परंतु बांधवांनो, या वेळेसचं जे आंदोलन झालं, या आंदोलनाच्या वेळेला कुठल्याही स्वरूपामध्ये आमच्या शिक्षक समन्वय संघामध्ये असलेल्या वेगवेगळ्या जवळपास 28 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना कुठल्याही स्वरूपातली कुठलीच माहिती भेटल्या गेली नाही. म्हणजे आंदोलन लावल्या चाललंय, तिथं बसल्या जाणार आहे, कोणाच्या नावावर परमिशन घेतलेली आहे, या बाबतीमध्ये कोणाला तीळ मात्र एका शब्दानं सुद्धा माहिती नव्हती याची. ही गोष्ट मला सर्वप्रथम आपल्यासमोर मांडणं नितांत गरजेचं आहे. त्याच्यामुळं जर आम्हाला ती गोष्टच म्हणजे ज्या बाबतीमध्ये विश्वासातच घेतल्या गेला नाही आणि सरळ तिकडं शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन लागलं गेलं, 22 तारीख असेल, 23 तारीख, 24, 25, 26 तारखेच्या नंतर मात्र आम्ही सर्वांनी एक गोष्ट निश्चय केला, बॅनर आपला आहे, शिक्षक समन्वय संघाचा आहे. शिक्षक समन्वय संघाच्या बॅनर खाली महाराष्ट्रातले जवळपास सगळे अंशतः अनुदानित बांधव हे एकत्रित येतात. हा उद्देश ठेवून आम्ही सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी व्हायचं निश्चित केलं. त्याच्यानुसार राहुल कांबळे असतील, संघपाल सोनवणे असतील, इकडं दीपक कुलकर्णी असतील, केपी पाटीलच्या घरचा, खरं तर त्याच्या घरचा म्हणजे घरगुती प्रॉब्लेम असल्यामुळं त्याला या बाबतीमध्ये ओढणं आम्हालाही संयुक्तिक वाटलं नव्हतं. त्यामुळं ते थोडेसे बाजूला थांबले होते आणि त्यांनी प्रामाणिकपणे सगळ्यांना या बाबतीमध्ये
विनंती केली होती की माझा घरगुती प्रॉब्लेम अशा प्रकारचा आहे आणि त्यामुळं मी काय या सदरील आंदोलनामध्ये एवढ्या वेळेला सहभागी होऊ शकणार नाही, त्यामुळं मला त्या बाबतीमध्ये माफ करा. परंतु उर्वरित सर्व समन्वयक हे या आंदोलनासाठी यांनी सगळ्यांनीच सगळ्या माध्यमातून प्रयत्न केले आणि सांगितलं की शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन आहे, सर्वांनी आपण आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे. त्याच्यासाठी बांधवांनो 30 तारखेला आपण पहिली आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये, त्याचबरोबर परभणीमध्येही आणि विशेष म्हणजे जालन्यामध्येही तिथं आमचे ज्ञानेशबाई चव्हाण हे असतील, सुराशे सर असतील, यांनीही राहुल कांबळे सरनं तिकडं बीडमध्ये, त्याच्यानंतर विदर्भामध्ये संतोष वाघ सर असतील किंवा इतर आमचे शिक्षक समन्वय संघाचे जेही मुख्य समन्वयक आहेत या सगळ्यांनी कोल्हापूरमध्ये असेल, पुणे विभागामध्ये असेल, मुंबई विभागामध्ये असेल, सगळ्यांनी या ठिकाणी सगळ्या लोकांना सांगितलं की बाबा या आंदोलनामध्ये आपण सहभागी झालो पाहिजेत. जी गोष्ट विचारल्या गेली किंवा नाही हा महत्त्वाचा प्रश्नच आमच्यासाठी नाही, आमच्यासाठी शिक्षक महत्त्वाचा आहे. आणि त्यानुसार जेही आंदोलन शाळा बंद आंदोलन घोषित करण्यात आलं, या शाळा बंद आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या मुख्य समन्वयकांनी शाळा बंद आंदोलनामध्ये सर्व शाळांना सहभागी करून घेण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले आणि प्रयत्न करून त्यांनी मोठ्या संख्येनं आपल्या सगळ्या शिक्षक बांधवांना, समन्वयकांना, कारण तुम्ही शिक्षक बांधव म्हणजे तिथं येऊन मैदानात बसले म्हणजे काय तुम्ही तिथं साधे कर्मचारी आहात असं नाही, तर तिथं समन्वयक आहे. कारण आम्ही फक्त थोडंसं समोर काही करणारे लोक होतो, पण आम्ही नेतृत्व करणारे नव्हतो, तिथं कधीही नव्हतो. आतापर्यंतच्या एक आंदोलनामध्ये आम्ही कुठलंच कोणीच नेतृत्व करण्याची भूमिका घेतली नाही. तुम्ही पाहिलं असेल, पहिल्या आंदोलन शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन लागलं, पहिले 3 शिष्टमंडळ जेही असतील ते 3 शिष्टमंडळ 3-4 शिष्टमंडळ हे सर्वसामान्य शिक्षकांमधून निवडल्या गेलेले शिक्षक राहत असत, शिक्षिका राहत असत, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. दुसरी गोष्ट अशी होती की सगळ्यांसाठी बोलण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य होतं. कोणी आलं शिक्षक समन्वय संघाच्या स्टेजवर त्यानं आपली भूमिका योग्य रीतीनं मांडावी याच्यासाठी शिक्षक समन्वय संघ सगळ्यांना प्रेरित करत असतो. आणि त्यामुळं शिक्षक समन्वय संघाच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो विश्वास निर्माण झाला की हा शिक्षक समन्वय संघ सर्वांचा आहे, माझा आहे, इतरांचा आहे, अशी भावना तयार झाली होती. आणि याच भावनेपोटी कालच्या 7 आणि 8 तारखेला आणि 9 तारखेलाही आणि इव्हन 10 तारखेलाही माझा महाराष्ट्रातला जवळपास शिक्षक बांधव, सर्वचे सर्व शिक्षक बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहिले. म्हणजे सगळ्याचे सगळे तिथं येत असतात असं कधीच होत नसतं, कुठल्याच आंदोलनात होत नसते. 100ला 100% 62ला 62,000 लोकांना तिथं येऊन बसावं असं काही नसतं, किंवा 60,000 लोकांना येऊन बसावं असंही काही नसतं. परंतु एक आमची सगळ्यांची आकांक्षा असते की त्याच्यातल्या जवळपास 30-40% लोकांनी तिथं आलं पाहिजे, तेवढ्या याच्यातही मैदान पूर्ण भरत आहे. तर अशा प्रकारचं हे जे 4 दिवसाचं आंदोलन होतं, या 4 दिवसाच्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षक समन्वय संघाच्या नावाखाली, कोणाच्याही संघटनेच्या नावाखाली नाही, शिक्षक समन्वय संघाच्या नावाखाली सर्व लोक तिथं जमले. कारण त्यांना विश्वास होता हा शिक्षक समन्वय संघ आहे, ही कुठली संघटना नाही, हे कुठल्या एखाद्या संघटनेच्या नेत्याचा संघ नाही, हा सगळ्यांचा मिळून आमचा संघ आहे. परंतु ज्या वेळेला तिथं लोक जमा झाले, प्रचंड मोठ्या प्रमाणावर 7 तारखेपासून जमा झाले, 7, 8, 9, 10ला त्याच्यानंतर एक सर्वसामान्य लोकांचा एक त्या पब्लिकमधून आवाज उठायला लागला की आम्हाला समोर येऊ दिल्या जात नाही, आम्हाला समोर येऊन बोलू दिल्या जात नाही, आम्हाला धमक्या दिल्या जातात की कोणी माझ्या परमिशनशिवाय, मी सांगितल्याशिवाय कोणी माईक हातात घ्यायचा नाही, काही जणांना फक्त काही जणांच्या हातामध्येच माईक राहील, अशा प्रकारची हुकुमशाही पद्धती किंवा अशा प्रकारची
दडपशाही पद्धत या आंदोलनामध्ये वापरल्या गेली आणि ठराविक एका या समन्वय संघातल्या ठराविक एका संघटनेचे फक्त प्रतिनिधीच त्या ठिकाणी समोर लोकांना संबोधित करण्यासाठी ठेवल्या गेले. ही जवळपास सगळ्याच तिथं आलेल्या जवळपास 90 ते 95% बांधवांची हीच सगळ्यांची तक्रार होती. शेकडो फोन येत असत, दररोज शेकडो फोन येत, सर असं होत आहे, सर तसं होत आहे. आता यामध्ये बांधवांनो तुम्हाला तुमच्या माहितीस्तव सांगतो, अशा वेळेला ज्या वेळेला ही घटना घडायला सुरुवात झाल्या त्याच्यानंतर लक्षात आलं की अरे हे एक शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन आहे की कोणाच्या एखाद्या स्वतःच्या संघटनेचं आंदोलन आहे. कारण नेतृत्व करणाऱ्याच्या संघटनेचं आंदोलन आहे का? मग संघटनेचं आंदोलन असेल तर संघटनेचं स्पष्ट नाव तिथं टाकावं आणि सांगावं की हे आमच्या संघटनेचं आंदोलन आहे. कोणीच आम्ही गेलो नसतो ना तिथं, काही गरज नव्हती आम्हाला. आणि आमचा सामान्य बांधवही त्या बाबतीमध्ये त्यानं ठरवलं असतं या संघटनेवर आमचा विश्वास आहे. समजा माझी मुपटा शिक्षक संघटना आहे, मुपटा शिक्षक संघटनेचं मी जर बॅनर लावलं असतं, माझे जेवढे कार्यकर्ते असतील तेवढे आले असते. दुसऱ्याच्या कार्यकर्त्याला किंवा दुसरे जे सामान्य आमचा समन्वयक आहे त्याला तिथं विनाकामाचं भरडल्या गेला नसता ना तो. असो, ही झाली गोष्ट. आता ही महत्वाची गोष्ट मला आपल्याला सांगायची होती की हे एका विशिष्ट अशा प्रकारच्या संघटनेचं आंदोलन झाल्यासारखं झालेलं होतं. त्याच्यामुळं आम्हाला मुख्य समन्वयकांना सुद्धा तिथं बसावं की नाही अशा प्रकारची एक मोठ्या प्रमाणावर भावना निर्माण झाली. आणि या भावनेमधून ही भावना निर्माण झाल्याच्या नंतर वाटत होतं यार हे काय चाललंय काय. म्हणजे जी तुमच्या मनातची भावना होती बांधवांनो, तिथं बसलेल्या माझ्या बांधवांच्या मनातली भावना होती, तीच भावना जवळपास सर्व मुख्य समन्वयकांच्या मनामध्ये होती. कारण शिक्षक समन्वय संघ असं कुठंच करूच शकत नाही आणि त्यांना करणंही शक्य नव्हतं. परंतु त्या 2-4 दिवसामध्ये जो अनुभव तिथं येणं सुरू झाला होता तो अनुभव इतका वाईट होता, इतका वाईट की त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळेजण स्वतः ते अनुभव घेतलेला आहे. आता ठीक आहे, आमच्या सारख्याचं काहीच थोडंफार आम्ही आमचा बोलून चालून थोडंसं रागावून फिगावून ती गोष्ट करत होतो, समोर येत असत. परंतु त्यामुळं कुठंही असा समन्वय या आंदोलनामध्ये पाहायला भेटला नाही किंवा कुठल्याही प्रकारचं. कारण काय होतं, आतापर्यंत आमच्या 3 आंदोलनामधलं तुम्हाला सांगतो बांधवांना वैशिष्ट्य काय होतं ते, जेही आंदोलन लागलं की त्या आंदोलनाच्या साधारण 4-5व्या दिवशी टीम तयार होत असत आणि तिथं टीम वर्क राहतं. कोणीच एकटा तिथं काम करत नसत. 4-4, 5-5 लोकांच्या 10-10 लोकांच्या टीम तयार होत असत. 4-5 टीम असत. कोणी विरोधी पक्षाच्या जवळचं असेल तर त्यानं विरोधी पक्षांना तिथं आणायचं, कोणी सत्ताधाऱ्याच्या पक्षाचं असेल तर त्यानं सत्ताधाऱ्याला आणायचं, कोणी समाजसेवेमधलं असेल तर त्यानं समाजसेवकांना तिथं आणायचं आणि अशा स्वरूपामध्ये शासनावर मॅक्झिमम दबाव क्रिएट करायचा. ही आपल्या आंदोलनाची ह्या आंदोलनाची आपली रणनीती राहत असते. परंतु या रणनीतीच्या बाबतीमध्ये कालच्या आंदोलनामध्ये कुठंही ती रणनीती आम्हाला पाहायला भेटली नाही. तरी त्याच्यामध्ये आमचा परदेशी अनिल परदेशी सर असतील, करतार सर असतील, मी स्वतः, त्याच्यानंतर आमचे येरेकर असतील, अशा संतोष वाघ सर असेल, हे जे काही लोक होते हे बिचारे आपल्या पद्धतीनं जसा होईल तसा याला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच्यामधून कुठंतरी मार्ग काढण्यासाठी. कारण 8 तारखेची तर अशी अवस्था होती बांधवांनो, इकडं मैदानावर सगळेजण बसलेले होते. 8 तारखेचं सांगतोय, मैदानावर सगळे बसलेले होते लोक. 7 आणि 8 तारखेचं आपण आंदोलन घोषित केलं होतं, शाळा बंद. 8 तारखेला 9 तारखेला लोकांना घरी जाण्याची परत घाई झाली कारण 2 दिवसाच्या सुट्ट्या घेतलेल्या होत्या. आणि 8 तारखेची अशी अवस्था होती की मैदान इकडं खचाखच भरलेलं, पाऊल ठेवायला ही जागा नाही. आणि त्या बाबतीमध्ये त्या दिवशीचा अनुभव तुम्हाला सांगतो. त्या दिवशी तिकडं विधिमंडळामध्ये किंवा विधान भवनामध्ये आपल्या बाबतीमध्ये झिरो प्रकारची चर्चा होती.
कुठल्याच प्रकारची चर्चा नव्हती, 1% नाही. इव्हन शिष्टमंडळ बोलवण्याच्या संदर्भात सुद्धा कुठलीही चर्चा नव्हती. मग शिष्टमंडळ बोलवल्या गेलं तेही सांगतो तुम्हाला कसं बोलवल्या गेलं. कसं 8 तारखेला शिक्षण मंत्र्यासोबत जी बैठक घडली ना बांधवांनो, ही बैठक घडली कशी ते तुम्हाला एकदा सांगणं नितांत गरजेचं आहे. सकाळी साधारण 9, 9:15 आमचा अनिल परदेशी असेल, करतारसिंग ठाकूर असेल, येरेकर सर आणि मी असे 4 जण उपाशी पोटी जाऊन आमच्या म्हणजे मंगेश चव्हाण साहेबाच्या घरी बसलो. आमदार मंगेश चव्हाण साहेब होते बाहेर कुठंतरी, कारण ते पालघरमध्ये पावसाचा जोर असल्यामुळं ते तिकडे गेलेले होते. त्याला येण्यासाठी तब्बल 1:30 वाजला. 1:30 वाजेपर्यंत आमच्यापैकी कोणीच कुठंच गेला नाही, कारण एक तर पोटामध्ये भुकेनं आगडोंब उसळला होता. पण तरीही साधा चहा सुद्धा आम्ही कुठं बाहेर घेण्यासाठी गेलो नाही, कारण वाटलं होतं साहेब आले की त्याच्यासोबत भेट पहिले होईल आणि भेट झाली की आम्ही आमच्या गोष्टी सांगू त्याला आणि नंतर समोरचं नियोजन करता येईल. बरोबर 2 वाजता ते आले. 2 वाजता आल्याच्या नंतर त्यांनी आमच्यासोबत चर्चा केली. आकडेवारी सहित बांधवांनो त्यांना आम्ही आमचा ड्राफ्ट दाखवला आकडेवारी सहित, की 80% 100% जाणारे किती लोक आहेत. 9,744 का 45 लोक आहेत, ते लोकांचा आकडा दिला. त्याच्यानंतर 60% 80% जाणारे जे लोक आहेत ते 13,000 समथिंग काहीतरी लोक आहेत, त्याचा आकडा दिला. त्याच्यानंतर 40% 60% जाणाऱ्याचा आकडा हे 15,000चा आकडा दिला. आणि 20% 40% जे जाणारे आहेत म्हणजे नवीन 20% जे होते त्याचा 2700 आकडा होता. तर हे आकडेवारी आम्ही त्यांच्यासमोर ठेवली आणि निधी सहित सांगितलं की दादा अशा प्रकारचं, मंगेश दादा म्हणून त्याला बोलत होतो आम्ही, दादा अशा प्रकारचा एवढा निधी लागतोय आणि एवढा आपल्याला समजा एवढ्याच वर्षी, कारण याच्यातला मोठा लॉट नंतर बाहेर निघून चाललेला आहे, खूप कमी निधी नंतर पुढच्या वर्षीपासून लागणार आहे. अशा प्रकारचा त्रुटीपात्रतेसहित ह्या निधीचे आम्ही त्यांच्याकडे 1100 कोटीचा आकडा दिला. आणि 1100 कोटीचा आकडा दिल्याच्या नंतर फक्त एवढ्या वर्षीसाठीच हा आकडा लागेल हेही त्याला समजून सांगितलं, पटवून दिलं. बांधवांनो तुमच्या माहितीस्तव सांगतो, अनिल परदेशी सरांना वाटल्यास या बाबतीमध्ये विचारा, करतारसिंग ठाकूरला विचारा, येरेकर सरांना विचारा आणि 40 गावचं एक मोठं 40 लोकांचं शिष्टमंडळ आलं होतं त्यालाही विचारा. या लोकांच्या समोर भाऊनं गिरीश महाजन साहेबाला फोन लावला आणि सांगितलं की बाबा साहेब अशा प्रकारचं आहे, याचं एवढीच डिमांड आहे आणि ही डिमांड आपल्याच्यानं पूर्ण करणं सहज शक्य आहे. गिरीश भाऊनं सुद्धा त्या दिवशी होकार दिला होता, पण गिरीश भाऊ आपल्या दुर्दैवानं नाशिकमध्ये बसलेले होते बांधवांना. म्हणजे नाशिकमध्ये त्या दिवशी खूप जोराचा पाऊस चालू होता 8 तारखेला आणि ते नाशिकमध्ये असल्यामुळं त्या दिवशी ते तिथं मुंबईमध्ये आले नाही. कारण त्या दिवशी जर ते मुंबईमध्ये आले असते तर कदाचित त्याच दिवशी गिरीश भाऊसोबत आम्हाला 5 मिनिटाची जर भेटण्याची संधी भेटली असती तर आम्ही त्यांच्या डोक्यामध्ये बरोबर हे आकडे फिट केले असते. कारण आतापर्यंत शिक्षक समन्वय संघाचं जेही काम आहे ना बांधवांनो, ते डायरेक्टली डॉक्युमेंट हातात घेऊन बोलत असत आम्ही. म्हणजे डॉक्युमेंट आकडेवारी सहित, त्याच्यानंतर तथ्यात्मक आकडेवारी, अशी काही कुठली तरी उचलून आणायची काहीतरी मोगम बोलायची अशी आकडेवारी तिथं कधीही दिल्या गेली नाही. तर तशा प्रकारची तथ्यात्मक आकडेवारी आम्ही ऑलरेडी काढून ठेवलेली होती आणि ती तथ्यात्मक आकडेवारी गिरीश महाजन साहेबाच्या समोर जर आली असती तर निश्चित गिरीश भाऊनं त्या बाबतीमध्ये निश्चित योग्य मार्ग काढला असता, आम्हाला हे फिक्स माहीत होतं. मग मंगेश चव्हाण साहेबांना काय केलं माहिती आहे का, त्याच्यानंतर सगळ्यांना आम्हाला जेवू पिऊ घातलं 3 वाजता आणि त्याच्या 3-3:30ला सभागृहात घेऊन गेले. ते सभागृहात घेऊन गेल्याच्या नंतर या व्यक्तीनं कुठलाही मागचा पुढचा विचार न करता आम्हाला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 2 जणांना घेऊन गेले, करतारसिंग ठाकूर आणि मला, आमच्या दोघांना सरळ मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेऊन गेले आणि तिथं सांगितलं की साहेब काही झालं तरी यायचं शिष्टमंडळ आपल्याला बोलवायचं आहे आणि यायच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करायची. लक्षात घ्या बांधवांनो, कारण त्या दिवशी सुद्धा कोणीही शिष्टमंडळ बोलवा म्हणून मागणी केली नव्हती.
पोलीसवाल्याकडे कुठलाही कॉल गेला नव्हता की शिष्टमंडळ बोलवा म्हणून. ज्या वेळेला मंगेशदादा चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की याचं शिष्टमंडळ बोलवून याच्यासोबत चर्चा करा, कारण आमची 14 जणांची मागणी, आम्ही 14 जणांमध्ये होतो. कोण कोण? करतार आणि अनिल परदेशी आणि येरेकर आणि मी, असे 14 जणांमध्ये होतो. त्यामुळं 14च्या समोर ही गोष्ट घडल्या गेली आणि आम्ही 14ने एक भूमिका घेतली होती की बाबा आम्ही शिष्टमंडळामध्ये, कारण कसं होतंय तिथल्या तिथं परस्पर जर आम्ही ती बोललं तर लिगल शिष्टमंडळ बाजूला राहील, म्हणून आम्ही कोणी त्या शिष्टमंडळाचा भाग होणार नाहीत. म्हणून त्याला सांगितलं तुम्ही मैदानावरच्या लोकांचं शिष्टमंडळ बोलवा असं म्हणून सांगितलं. त्याच्यामध्ये आमदार विक्रम काळे साहेब होते, आमदार आपले ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब होते, उर्वरित सगळे आमदार आडबाले साहेब होते, सगळे ए टू झेड आमदार त्यावेळेला तिथं उपस्थित होते आणि सगळ्यांना सांगितलं की मैदानातलं एक शिष्टमंडळ तिथं बोलवा म्हणून. बांधवांनो, मंगेश चव्हाण साहेबांना ज्या वेळेला शिष्टमंडळ बोलवा अशी मागणी केली त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना सांगितलं की शिक्षण मंत्र्याला मी आत्ताच्या आता बोलतो आणि शिक्षण मंत्र्याला सांगतो की तुम्ही ते शिष्टमंडळ बोलवा आणि त्यांच्यासोबत चर्चा करा. त्याच्यानंतर शिक्षण मंत्र्याला मुख्यमंत्री साहेबांना बोलवून घेतलं, त्याला सांगितलं की याच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करा आणि उद्या मी तुम्हाला याच्या संदर्भामध्ये सविस्तर आपल्याला काय करता येईल आणि काय करता येणार नाही याच्या बाबतीमध्ये सविस्तर माझ्यासोबत बैठक करून घेतो, म्हणजे मुख्यमंत्री साहेबासोबत. आता बांधवांनो, साधारण 6 वाजता 5:30-6 वाजता शिष्टमंडळाला बोलवल्या गेलं. शिष्टमंडळामध्ये खंडेराव जगदाळे, त्याच्यानंतर सुरेखा शिंदे, जामनिक, त्याच्यानंतर रहाटे काका, त्याच्यानंतर आमचं संजय डावरे, असे हे 4-5 आणि आपलं जालन्याचे आमचे ज्ञानेशभाई चव्हाण, हे 5-6-7 जण त्या शिष्टमंडळामध्ये होते. शिष्टमंडळ आल्याच्या नंतर शिक्षण मंत्र्यांसोबतच आम्ही तिथं शिष्टमंडळामध्ये गेलो, कारण आम्ही मध्येच विधिमंडळामध्ये होतो त्यामुळे त्याच्यासोबतच तिथपर्यंत गेलो. तिथपर्यंत गेल्याच्या नंतर आता त्या ठिकाणी खरं म्हणजे तर आतापर्यंतच्या जेही शिक्षक समन्वय संघाचं शिष्टमंडळ होतं तिथं प्रत्येकानं एक पॉईंट ड्राप आहे, म्हणजे एखाद्या पॉईंटवर पूर्ण सविस्तर माहिती आहे तर त्यानं त्या बाबतीमध्ये बोलायचं, एखाद्याला दुसऱ्याला अशी सविस्तर मांडणी प्रत्येक समन्वयकावर दिल्या जात असत. परंतु इथं गेल्या पहिला जर कुठलं वाक्य आमच्या सगळ्याच्या समोर आलं, सगळ्याला उद्देशून बोल, माझ्याशिवाय कोणी बोलायचं नाही, मीच फक्त बोलेल, मीच फक्त भूमिका मांडेल, माझ्याशिवाय कोणी बोलायचं नाही, ही भूमिका तिथं मांडल्या गेली की मीच फक्त एकटाच बोलेल, माझ्या एकट्याशिवाय दुसरा कोणी तिथं बोलणार नाही, कोणी एक शब्द सुद्धा काढणार नाही. बांधवांनो, हे जे शिष्टमंडळासोबत 5-6 लोक आले होते ना, हे सगळ्याचे सगळे शांतपणानं मूग गिळून बसलेले होते, कारण कोणाला बोलूच दिल्या गेला नाही तिथं. याच्यातला एकही चुकूनही एकही शब्द बोललेला त्यानं मला सांगावा किंवा त्यानं त्याची बाजू मांडली म्हणून तिथं कोणी आणि बोललं नाही. त्याच्यामध्ये आम्ही शिष्टमंडळामध्ये नसल्यामुळं मी फ्रँकली माझं बोलणं कोणाच्या दडपणाला किंवा कोणाच्या या अशा अरेरावीला आम्ही भीक घालणारे लोक नाही काय. त्यामुळं मला जी गोष्ट योग्य वाटत होतं ती तिथं अडवण्याचं, तिथं बोलण्याचं काम मी त्या आमदारांसोबत करत होतो. हे तिथल्या सगळ्या शिष्टमंडळातल्या सगळ्या लोकांनी सुद्धा पाहिलं. आता बांधवांनो, शिक्षण मंत्री 8 तारखेचं सांगतोय आज संध्याकाळी 6च्या शिष्टमंडळातल्या बाबतीमधल्या. बांधवांनो, आपण कशासाठी जमलो होतो तिथं, कुठल्या गोष्टीसाठी जमलो होतो? आपले 3 महत्वाचे मुद्दे होते, 3 महत्वाच्या मागण्या होत्या. उर्वरित मागण्याची आपल्याला जास्तीचं काही घेणं देणं नव्हतं. पहिली मागणी होती टप्पावाढ करणे, दुसरी मागणी होती त्रुटीला समान टप्प्यावर आणणे, तिसरी मागणी होती पटसंख्याचा विषय निकाली काढणे. या 3 महत्वाच्या मागण्या होत्या. आता या 3 महत्वाच्या मागण्या सोडून मला सांगा, आयुक्त कार्यालयातल्या भ्रष्टाचाराशी जर त्या आंदोलनाचं नेतृत्व करणारा नेता जर बोलत असेल की तुमच्या शिक्षण मंत्री साहेब तुमच्या कार्यालयामध्ये, आयुक्त कार्यालयामध्ये
मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतोय, तिथं फाईल जी आहे ती फाईल पैशाशिवाय समोर सरकत नाही, या मुद्द्याचा आणि आपल्या आंदोलनाचा काय संबंध होता बांधवांनो? काय संबंध होता या मुद्द्याचा ना आपला? या मुद्द्याला आमदार विक्रम काळे साहेबांनाही विरोध केला, या मुद्द्याला स्वतः शिवराम मस्केनाही विरोध केला, याच मुद्द्याला मंगेश चव्हाण साहेबांनाही विरोध केला. तुम्ही भूमिका भरकटवू नका म्हणे, विषय भरकटवू नका म्हणे, जो विषय आहे त्या विषयावर बोला म्हणे. एकाच विषयावर बोलण्याचा आपला टप्पावाढीचा विषय आहे, त्रुटीपात्रता समान टप्प्याचा विषय आहे आणि पटसंख्येचा विषय आहे, तेवढ्या मुद्द्यावर बोला म्हणे. आता मी बोलल्याच्या नंतर दादासाहेबाला पाहून, त्याच्या डोळ्यात पाहून मी ही गोष्ट त्याला सांगितली. दादासाहेब म्हणला आमचा विषय फक्त टप्पावाढ, त्रुटीपात्र शाळांचा समान टप्पा आणि पटसंख्या या तीनच मुद्द्याच्या संदर्भात आहे. आम्हाला इतर मुद्द्याशी आयुक्त कार्यालयात काय चालतंय, तुमच्या इतर विभागात काय चालतंय याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. ही गोष्ट आणि हे जर माझं खोटं असेल तर तिथं सगळे आमदार लोक होते, आपले सगळे आमदार लोक. या शिष्टमंडळातल्या 6 लोकांचं नावं मी घेतलेत बांधवांनो. या 6 लोकांना तुम्ही विचारा. त्याच्यानंतर माझ्यासोबत आमच्यासोबत आमचे अनिल परदेशी सर होते, करतार सर ठाकूर होते, त्याच्यानंतर पुरुषोत्तम येरेकर सर होते. या कोणाला विचारा, हे याच्यामध्ये शिवराम मस्के 1% तरी खोटं बोलतोय का म्हणून, किंवा याच्यामध्ये काहीतरी एखादा शब्द तरी इकडच्या तिकडं करतोय का म्हणून. आता त्या ठिकाणी भूमिका मांडत असताना या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीनं दुसरी एक भूमिका मांडल्या गेली, आम्हाला टप्पा आताच नकोय, आम्ही काय तुम्हाला आता थोडा टप्पा मागतोय. अरे म्हणलं मी ते सुरेखाताई माझ्या बाजूला बसले होते. सुरेखा शिंदे आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या कृती समितीच्या मोठ्या पदाधिकारी आहे, त्या माझ्या बाजूला बसल्या होत्या. त्याला मी बोललोय, अरे सुरेखाताई म्हणलं हे काय चाललंय, म्हणलं आम्हाला आता टप्पा नकोय, म्हणजे कधी टप्पा पाहिजेत म्हणलं. मग आम्हाला 6-7 महिन्यानंतर टप्पा दिला तरी चालेल. म्हणजे पहा ना काय चाललं होतं. आम्हाला 5-6 महिन्यानंतर 6-7 महिन्यानंतर टप्पा दिला तरी चालेल. ही भूमिका कुठली? त्याच्यावर सरळ शिवराम मस्केनं ऑब्जेक्शन घेतलं होतं बांधवांनो. आणि दादासाहेबाला सरळ शिक्षण मंत्र्याला सांगितलं, दादासाहेब आपण जोही शब्द सकारात्मक शब्द ते वापरायला सुरुवात केली नंतर त्यानं, कारण त्यानं सुरुवातीला आयुक्त कार्यालयातल्या भ्रष्टाचारावरच बोलायला सुरुवात केली. कारण शिक्षण मंत्र्याला ऑटोमॅटिकच मुद्दा भेटला ना तुमचा विषय भरकटण्यासाठी. त्यानं त्याच्यावर चर्चा सुरू केली. त्याच्यावर चर्चा सुरू झाली की मंगेश दादाला माझ्या बाजूलाच मंगेश चव्हाण साहेब बसलेले होते, मंगेश दादा चव्हाण. मंगेश दादानं त्याच्यात इनिशिएटिव्ह घेतला बांधवानं. त्याच्यानंतर वंजारी साहेबांनी इनिशिएटिव्ह घेतला. त्याच्यानंतर आमदार विक्रम काळे साहेबांना तर स्पष्टपणानं सांगितलं हे असा विषय भरकटू नका म्हणे दुसरीकडे काय. आणि वंजारी साहेबांना आणि मी एक भूमिका घेतली की तुम्ही सकारात्मक किंवा हे 7 आणि 8 आणि 10 महिन्याचं आम्हाला सांगू नका, आम्हाला फिक्स टाइम बाउंड सांगा आणि 1 ऑगस्ट पासूनचा सांगा. तुम्ही 1 ऑगस्टला अगोदरचा टप्पा दिलेला आहे त्या टप्प्यापासूनचा आम्हाला सांगा. त्याच्यासाठी टाइम बाउंडेड लेखी स्वरूपात आम्हाला द्या म्हणून सांगितलं. पण त्या ठिकाणीही या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीनं मला सांगितलं, माझ्याकडे पाहून सगळ्याच्या समोर बोललं की तू बोलू नको रे मध्ये, आम्ही बोलायला लागलोय ना. म्हणजे ही गोष्ट कुठली आहे? मग याच्यामुळे प्रश्न निर्माण होतील की नाही बांधवांना? तुमचे वैयक्तिक तुमचे हितसंबंध असतील ते तुम्ही तुमचे पाहत बसा, परंतु माझ्या बांधवांना याच्यासाठी वेठीला धरू नका. माझ्या बांधवांना तुम्हाला वेठीला धरण्याचा कोणी अधिकार दिला? आणि हा अधिकार आम्ही कधीही सहन करणार नाहीत माझ्या बांधवांना वेठीला धरण्याच्या बाबतीमध्ये. कोणत्या शिक्षण मंत्री आपल्याला बोलले होते किंवा चव्हाण साहेब आपल्याला बोलले होते, मंगेश चव्हाण दादा बोलले होते का कुठल्या आमदारानं डिमांड केली होती की आम्हाला 6-7 महिन्यानंतरचा द्या म्हणून? कोणी एखाद्यानं तरी तशा प्रकारची मागणी केली होती का? मग संघटनेचं नेतृत्व करणाऱ्यानं ती मागणी का केली?
6-7 महिन्यानंतर म्हणजे ज्या शासनाच्या डोक्यातही नाही ती गोष्ट, जी तुम्हाला उद्या साधारण उद्या म्हणजे 1 ऑगस्टपासून साधारण आपल्याला त्यानं साधा कागदही दिला असता की आम्ही तुम्हाला 1 ऑगस्टपासून देऊ, परंतु याच्या तरतूद ही हिवाळी अधिवेशनामध्ये करून देऊ, असं जरी बोलले असते तरी आम्हाला काय अडचण होती. पण आम्ही डिमांडच काय करतोय, आम्हाला आताच आम्ही काय तुम्हाला आता थोडंच म्हणतो द्या म्हणून, आम्ही तुम्हाला 6-7 महिन्यानंतर द्या म्हणतोय. अरे म्हणजे आपली झोळीच फाटकी आपण घेऊन चाललोय ना तिथं. शासनाचा याच्यामध्ये दोष काय येणार आहे? शासन याच्यामध्ये दोषी कसं राहू शकते? मला सांगा, त्या दिवशी आपल्याकडे गिरीश महाजन साहेब आले नाही. 8 तारखेला ते त्या दिवशी म्हणजे सांगितलं मी तुम्हाला, नाशिकला होते. 9 तारखेला वाटलं होतं गिरीश महाजन साहेब त्या दिवशी तरी येतील आणि त्या दिवशी त्याला कमीत कमी आपली बाजू मंगेश दादा सोबत भेटून त्याच्या समोर आपली बाजू स्ट्रॉंगपणाने मांडता येईल. परंतु 8 तारखेलाच आपला मेसेज गेला ना गव्हर्नमेंटचा. 8 तारखेलाच काय मेसेज गेला की अरे तेच मागत नाही तर तुम्ही कशाला देताय? विनाकामाचं का गव्हर्नमेंट आपल्याला काय जुलमानं आणून देणार आहे ते? म्हणजे आपण स्वतःहून डिमांड करतोय की बाबा रे आम्हाला 6-7 महिन्यानंतर द्या म्हणून. 6-7 महिन्यानंतर आमची स्वतःची मागणी जर येत असेल तर गव्हर्नमेंट आपल्याला स्वतःहून जुलमानं देईल का? ही साधी गोष्ट आहे की नाही बांधवांना? मंगेश दादा बसलेले होते, गव्हर्नमेंटचा माणूस होता. खरं तर फायनान्शियलच्या बाबतीमध्ये सीएम त्याचा शब्द टाळत नाहीत. ते गिरीश महाजन साहेबाच्या एकदम जवळचं माणसं आहे. गिरीश महाजन साहेबाकडे त्यानं ब्रीफिंग केली असेल ना तशा प्रकारची, अहो साहेब ते स्वतःचा म्हणतात की आम्हाला आताच नकोय म्हणून. शिक्षण मंत्री महोदय म्हणले असतील ना, बरं झालं राव मी तर सुटलो याच्यातून, यानं स्वतःहूनच मला मार्ग करून दिला. ही जर गोष्ट बांधवानं याच्यातली एकही गोष्ट जर मी खोटी बोलत असेल, एकही गोष्ट बांधवांनो, या सार्वजनिक जीवनातून मी पूर्णपणे बाजूला जाईल जर याच्यातली एकही गोष्ट खोटी असेल तर. म्हणजे अशा प्रकारचं जर नेतृत्व करत असाल, तिथं कुठल्याही समन्वयकाला विश्वासात घेत नसाल, मैदानातल्या कमीत कमी अरे बाबा जाऊ द्या आम्हाला कोणाला नको, आमच्या मुख्य समन्वयकापैकी आम्ही नालायक माणसं आहेत असं आम्ही समजतो स्वतः, आम्हाला काही समजत नाही. कमीत कमी त्या मैदानातल्या अभ्यासू तर लोकांना शिष्टमंडळात घ्यायचं, त्याला बोलू द्यायचं, ए बाबा तुम्ही जा रे एवढे जण, तुम्ही जाऊन बोला बरं, म्हणजे जेणेकरून माझ्यावर दबाव येणार नाही. उद्या मला सांगता येईल गव्हर्नमेंटला मी का अजून तुमच्याकडे आलोच नाही, मी का आंदोलन पाठीमागे घेणार नाही म्हणून. ही आतापर्यंतची नीती होती आपल्या शिक्षक समन्वय संघाची. मुख्य माणसं बाजूलाच ठेवल्या जात असत, अगोदर सगळेजण अगोदर पाठवल्या जात असत. मग ही मुख्य माणसाला बाजूला जर राहून जर त्यानं इतर सगळ्यांना अगोदर पाठवलं असतं आणि त्याला पूर्ण अधिकार दिले असते, तुम्ही स्पष्टपणानं सांगायचं रे, जर आपली मागणी डिमांड पूर्ण होत नसेल तर आम्ही आंदोलन कुठल्याही परिस्थितीमध्ये पाठीमागे घेणार नाहीत किंवा स्थगित करणार नाही. ही गोष्ट आमचं नेतृत्व का सांगू शकलं नाही? मला त्याच्याबद्दल नितांत आदर आहे. ते आंदोलन करतात, त्यांना फार 2007-8 पासून ही चळवळ उभी केलेली आहे. परंतु नेतृत्वानं ज्या वेळेला शिक्षक समन्वय संघानं या गोष्टीला समोर आणलेलं आहे त्यावेळेला नेतृत्वाने समजून घेतलं पाहिजे ना की बाबा रे हे जे लोक आहेत हे प्युअरली लोकांसाठी लढणारे लोक आहेत. अरे आम्हाला काहीच म्हणजे आमच्या स्वार्थाचं म्हणजे कुठल्याच स्वरूपामध्ये या समन्वयकापैकी जे लोक आहेत ना, आता ते त्याच्या वैयक्तिक काही गोष्टीमुळं थोडेफार वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, कारण त्याच्या बांधवांना, काही जणांच्या बांधवांना त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काहीतरी दुसऱ्या गोष्टी कराव्या लागल्या असतील, परंतु त्याच्यासाठी तुम्ही त्याला आंदोलनामध्येच म्हणजे नेतृत्वामध्येच येऊ देणार नाही. अरे ही कुठली पद्धत झाली? कोणाच्या हातात माईक तुम्ही येऊ देणार नाही, कोणाला विश्वासात घेणार नाही, कुठल्याचा त्या आमच्या
मुख्य समन्वयकापैकी बरेच समन्वयक त्या दिवशी तिथं मैदानामध्ये उपस्थित होते. टीम रेडी होत्या, तयार होत्या, कोण कोणाकडे जाणार, कोण कुठं जाणार. पण या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीनं कोणालाही विश्वासात घेतलं नाही, कोणाला एका शब्दानं बोललं नाही किंवा तिथं समोर मायकाच्या समोर येऊ दिलं नाही. आता आमच्यासारखे काही एक निसाक माणसं आहेत, ते जातात जुलमाला, तेच झालं तर झालं, आपल्या लोकांसाठी आपला अपमान झाला तर झाला म्हणून समजून आम्ही समोर जात असतो. त्याच्यामध्ये ज्ञानेश पाटील, आमचे ज्ञानेश चव्हाण सर असतील, मी असेल, आमचा करतार असेल, असे काही जे लोक असतात ते आम्हाला प्रश्न माझ्या बांधवांच्या पोटाचा जास्तीचा प्रश्न पडलेला असतो. आम्ही आमच्या अपमानाचा विचारच करत नाही. आम्ही जाऊन तरी बोलायचा प्रयत्न करतच होतो. बांधवांनो, आज खरं म्हणजे तर कालचं आंदोलन अयशस्वी होण्याच्या पाठीमागं ह्या जे काही म्हणजे अट्टहासपणा किंवा अहमभावपणा किंवा मी करतोय हा भावपणा जो होता ते आपल्याला सगळ्यात मोठा नडलेला आहे, हे माझं स्पष्ट मत आहे. आम्हाला मान्य आहे तुम्हाला मोठमोठ्या गोष्टी करायच्या, दुसऱ्या तुम्हाला भविष्यातल्या काही गोष्टी करायच्यात, परंतु त्याच्यासाठी माझ्या बांधवांना वेठीला धरू नका ना. अरे तुम्ही जर हेच जर निर्णय करून घेतला असता, तर हा निर्णय जर झाला असता तर आम्ही स्वतः तुमच्या तिथं पुणे विभागामध्ये प्रचारासाठी आलो असतो. स्वतः आम्ही पुणे विभागात प्रचार केला असता. सगळ्यांनी आमच्या सगळ्या बांधवांनी म्हटलं असतं, अरे ये आम्हाला खरा माणसानं, अशा माणसानं सभागृहात गेलं पाहिजे, अशा माणसानं सभागृहामध्ये आमचं नेतृत्व केलं पाहिजे. आम्हाला अभिमान वाटला असता ना त्या गोष्टीचा. पण आपण तर त्या मुख्य समन्वयकाला एकदम कचरा समजल्यासारखं. काही जणांना मला तर त्या आपल्या मैदानात बसलेल्या बऱ्याच बांधवांकडून असं ऐकायला मिळालं की काही जणांना सांगितलं की कोणी जर नाटकं केलं तर मी त्याला मैदानाच्या बाहेर फेकून देईल. काय कमाल आहे का? मैदानाच्या बाहेर फेकून देईल म्हणजे तुम्ही काय म्हणजे हुकुमशाहीचं आंदोलन लावलेलं होतं का लोकांच्या भल्यासाठीचं आंदोलन लावलेलं होतं? साधी गोष्ट आहे ना. अरे लोक फक्त आणि फक्त शिक्षक समन्वय संघ या 3 शब्दांना पाहून तिथं आलेले आहेत. ते शिवराम म्हस्केच्या चेहऱ्याला पाहून किंवा शिवराम म्हस्केच्या संघटनेला पाहून किंवा राहुल कांबळेच्या संघटनेला पाहून किंवा राहुल कांबळेला पाहून किंवा केपीला पाहून किंवा दीपक कुलकर्णीला किंवा ज्ञानेश चव्हाणला किंवा अनिल परदेशीला, संतोष वाघला किंवा काकडला किंवा आमच्या निलेश गांगुर्डेला किंवा इतर कोणी असतील यांच्याकडे पाहून आले नाही तिथं लोक. हजारो लोक जे आपले घरदार सोडून आले, शाळा सोडून आल्या, विद्यार्थ्यांना तिकडं सोडून आले, स्वतःच्या पेमेंट कारवाई होईल की नाही होईल याचा विचार न करता तिथं येऊन बसले. स्वतःचा खर्च मोठ्या प्रमाणावर खर्च ज्यांनी केला, हे काय तुमच्या या राजकारणासाठी आले होते तिथं? बाबा ठीक आहे, आता ते मान्य करूत आपण की बाबा तुम्हाला 6-7 महिन्याच्या नंतर, पण मग तुम्ही मधलं आंदोलन कशामुळं एक कॅन्सल करून टाकलंय? हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्याला वातावरण निर्मिती करण्याचं आंदोलन काय कॅन्सल केलं? हाही मोठा प्रश्न आहे ना. तुम्ही त्याच्यासाठी एक काल सगळ्याच पब्लिकच्या समोर, पूर्ण महाराष्ट्राच्या समोर एक तर्क दिला की 22 जूनला सगळ्या आर्थिक तरतुदी जी म्हणजे ज्याला आपण काय म्हणू पुरवणी मागण्या ह्या मान्य झाल्या होत्या, त्याची वेळ निघून गेली होती, आता नंतर काही होणारच नव्हतं. मग लोकांना वेळात काढण्यासाठी मैदानावर बोलवून घेतलं होतं का? माझ्या शिक्षक बांधवांना काय करण्यासाठी तुम्ही मैदानात बोलवून घेतलं? नंतर तुम्ही जर सांगताय की त्या 22 तारखेलाच आता होणारच नव्हतं तिथं, अरे बाबा कमीत कमी एक साधा कागद तर त्याच्याकडून शिक्षण मंत्री त्या दिवशीच मान्य, कारण मंगेश भाऊ चव्हाण त्या बाबतीमध्ये आणि दुसरी एक वंजारी
वंजारी साहेब या दोघांनी आणि माझा एक यायनं जवळपास मान्यच केली होती ती गोष्ट, आणि शिक्षण मंत्री महोदयानंही मान्य केली होती की यायला काहीतरी आपण एखादा कागद द्यायचा आणि कागद देऊन आपल्याला हे आंदोलन सोडवायचं. कारण मी स्पष्ट भूमिका मांडली होती. आम्ही मैदानावर जाऊन काय सांगणार आहोत, तुम्ही नुसता शब्द दिलाय म्हणून सांगणार की काय? आणि तुमच्या शब्दावर मला सांगा, शब्दावर विश्वास आज कधीपासून आपण ठेवायला लागलो? पहिले ठेवत होतं, आपल्याला आंदोलनाचं एक वर्ल्ड रेकॉर्ड तयार करायचं होतं त्यावेळेला होतं, कारण त्यावेळेला त्याची संघटना वेगळी, याची संघटना वेगळी, त्याची संघटना 100 छत्र्या झाल्या होत्या. जसं की पावसाळ्यामध्ये त्या छत्र्या उगवतात कुत्र्याच्या यानं, तर त्या तशा छत्र्या उगवणाऱ्या संघटना तयार झाल्या होत्या. याच्या पेंडॉलमध्ये 4 लोक, त्याच्या पेंडॉलमध्ये 4. मग ते सांगत होता माझे 200-250 आंदोलनं झालेत, हे म्हणत होता माझे एवढे आंदोलनं झाले, ते म्हणत होता तेवढे आंदोलनं झाले. काय याच्यासाठी आपल्याला हे करायचं की काय? त्यावेळेला तर सगळे सकारात्मक, कोणी गेला की तिथं शिक्षण मंत्र्यासोबत फोटो काढला, आम्ही सकारात्मक आहोत, अरे सकारात्मक, अशा प्रकारचे शब्द दिल्या जातात. मग तसं परत तसं चालवायचं ही गोष्ट. बांधवांनो, या बाबतीमध्ये ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहीत होणं नितांत गरजेचे होते. कारण या बाबतीमध्ये अशा या घटना मी तुम्हाला आतमधला पूर्ण सत्य इतिवृत्तांत सांगितलेला आहे. याच्यामध्ये एक शब्दानंही कमी म्हणजे कुठल्याच प्रकारचा एकही शब्द याच्यामध्ये खोटा बोललेला नाही. म्हणजे अशा प्रकारचं तुम्ही नेतृत्व करताय. अरे बाबा, आम्ही तुम्हाला मानतोच ना, सगळेजण मानतोच ना. आमच्यातला एक अतिशय लढाऊ नेता आहे जो जुन्या काळापासून लढतोय, आमच्यासाठी खस्ता खाल्ल्या, त्यांनी पायातल्या चप्पल सोडलेल्या आहेत. काय या सगळ्या गोष्टी तुमच्या नेतृत्वाला आम्ही कुठं आणि कुठे कोणीच डावललेला नाही. आजही डावलणार नाही तर उद्याही डावलणार नाही. तुम्ही आमच्यासाठी मार्गदर्शकच आहात. परंतु या टीमचा उपयोग करून घ्या ना. या टीमला तुम्ही येऊ द्या ना. प्रत्येकामध्ये वेगवेगळे गट आहेत ना. प्रत्येक जण वेगवेगळ्या क्वालिटीचा माणूस आहे ना. त्याच्या सगळ्या क्वालिटीचा तुम्ही उपयोग करा ना. तुम्हीच करा नेतेगिरी, आम्हाला काही अडचण नाही त्याच्यातली. काय पण कमीत कमी या सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन तर करा. जर ते केलं असतं तर आज वेगळं चित्र पाहायला भेटलं असतं. परंतु तुम्हाला ती तशी गोष्ट करायचीच नव्हती असा त्याचा अर्थ झाला ना. कोणी तिथं आला की त्याला माईक याच्या हातात द्यायचं नाही रे, माईक त्याच्या हातात द्यायचं नाही रे. अरे ही कुठली पद्धत झाली होती तुमची? हे कशाचं दोतक होतं? हे शिक्षक समन्वय संघाचं दोतक होतं. शिक्षक समन्वय संघ अशा प्रकारचं आमच्या बांधवांना समोर येऊ देत नाही. काही जण अग्रेसिव्ह असतात, काही जण मवाळ भूमिकेचे असतात, काही जण मारण्याची भूमिका करतात, काही जण चोपलण्याची भूमिका करतात, काही जण गरम करण्याची भूमिका करतात, काही जण थंड करण्याची भूमिका घेत असतात. अरे याच्या सगळ्याचं वेगवेगळ्या आपल्याजवळ एवढा मोठा गट होता ना. एवढ्या मोठ्या गटाचं त्याचा प्रत्येकाच्या गुणाचा आपण वापर करणं गरजेचं आहे ना. बांधवांनो, सगळ्या माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना एक नम्र विनंती आहे. झालंय आपल्या हातातून या वेळेचं हे अधिवेशन निघून गेलेलं आहे. परंतु याचा अर्थ हा नाही की हा शिक्षक समन्वय संघ कुठंतरी कमजोर झालेला आहे किंवा लेचापेचा झालेला आहे. जेवढं या शिक्षक समन्वय संघाला कोणी दाबण्याचा प्रयत्न करेल किंवा या नेतृत्वांना दाबण्याचा प्रयत्न करेल तेवढाच जोरानं उफाळून हे वरती येणार आहे. कोणी जर माझ्या या बांधवांचा सामान्य बांधवांच्या डोक्यांचा जर कोणी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेत असेल तर आम्ही ही गोष्ट कधी आणि कधी होऊ देणार नाही. कुठल्याच पद्धतीनं होऊ देणार नाही. आमचे सगळे मुख्य समन्वयक एक आहेत आणि लवकरच त्याच्या बाबतीमध्ये नियोजनबद्ध कार्यक्रम आपल्या समोर येणार आहे. मी आता या फेसबुक लाईव्ह मध्ये ती गोष्ट बोलत नाही कधीपर्यंत आमचा तो कार्यक्रम सगळ्याच्या समोर येईल काय. त्यामुळं कोणी निराश व्हायची गरज नाही.
येत्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यानमध्येच किंवा त्या दरम्यानमध्ये हा शिक्षक समन्वय संघ प्रचंड मोठ्या म्हणजे शिक्षक समन्वय संघातले जेही मुख्य लोक आहेत हे सगळेचे सगळे समोर येणार आहेत. त्यामुळं निराश होण्याची गरज नाही. याने आपल्या समोर 7 महिन्याची, 7 नाही टोटल 9 महिन्याची बाउंड्री घातलेली आहे. 9 महिन्याची बेडी पायात घातलेली आहे. त्या दिवशी जर याने 31 मार्चला जर समजा 31 मार्च पूर्वी आमचा निर्णय घेतला नाही, याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार आहे? याच्या नुसत्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवायचा? याची जबाबदारी घेण्यासाठी एखाद्यानं तरी बोलला का आता नेतृत्व करणाऱ्यापैकी की आम्ही याची जबाबदारी घेतो? कसं होत नाही ते. म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमच्या काय तिकडं तुम्हाला दुसऱ्या काही गोष्टीचे स्वप्न पडत असतील, त्या स्वप्नासाठी माझ्या बांधवांच्या स्वप्नाचा चुराडा करणार की काय? आमचा तो लातूरचा गायकवाड म्हणून पट पडताळणे म्हणजे त्या पटसंख्येमधला, अरे त्याच्या चेहऱ्याकडे पहा, माझ्या जवळ येऊन त्याला मी 2 वेळेस जवळ घेऊन बसलो तिथं मैदानामध्ये. ए भाऊ ये रे म्हणलं, इकडे माझ्या जवळ येऊन बस म्हणलं. हा, त्याच्या चेहऱ्यावरचा पहा, त्या तुमच्या कालच्या आंदोलनामध्ये त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिसतोय तो बाईट घेत असताना दिसतोय. एकदम असा हडकुळा माणूस, गाला सगळे बसलेले, जवळपास 47-48 वय झालेला माणूस. या अशा लोकांच्या पोटावर तुम्ही पाय देणार आहात? बांधवांनो, मी परत सांगतोय, सगळ्या मुख्य शिक्षक समन्वयकाच्या माध्यमातून मी बोलतोय. लवकर आणि लवकरच या बाबतीमध्ये शिक्षक समन्वय संघ अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे. इतर कोणाच्याही आता भूमिकेवर कोणीच विसंबून राहायचं नाही. आणि जे आपला हे असा फायदा घेण्याचा विचार करताय ना, त्याच्या बाबतीत अजिबात विश्वास करायचा नाही. सगळे आम्ही समोर येणार आहोत. आम्हाला वाटलं होतं बाबा चला करतायत ना प्रत्येकानं, कारण इथं प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्याच्या नावावर परमिशन घेत असत. अशा वेळेला आम्ही तेच विचार केला की आताही परमिशन घेतलेली आहे, बाबा चला चालू द्या त्याच्या जवळ. परंतु अशा स्वरूपामधलं म्हणजे अहम भावानं नडलेलं हे अशा प्रकारची गोष्ट आम्हाला कोणालाही पसंत पडलेली नाही. काय ते राहुल कांबळे सर आणि केपी जे आहेत हे 4 म्हणजे 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाच्या बाबतीमध्ये, त्रुटीपात्र शाळांच्या बाबतीमध्ये, त्याच्या बाबतीमध्ये फेसबुक लाईव्ह करून सांगणार आहेत आपल्याला. त्याचं फेसबुक लाईव्ह लवकरच येणार आहे. काय की कोणी खऱ्या अर्थानं कोणी त्रुटीपात्र बांधवांच्या ताटामध्ये माती कालवली याच्या बाबतीमध्ये सविस्तर ते मार्गदर्शन करणार आहे. तेही ते लवकरच ते समोर येईल. अरे आम्हाला आमच्या सगळ्या बांधवांसाठी न्याय पाहिजे. आम्हाला पाठीमागं सोडायचं नाही. आणि आमच्यापैकी कोणालाही नेता आणि फिता आणि ह्या आणि त्या गोष्टी व्हायच्या नाहीत. आमच्या संघटना आहेत. आम्हाला त्या संघटनेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचं आम्ही आमचे जम बसवलेले आहेत. काय कोणाच्या बापाची हिंमत नाही झालं तिथं आम्हाला हा की तू म्हणण्याची. पण इथं आम्ही सगळे संघटनेचे जोडे बाहेर काढून येतोय ना, त्याची तुम्ही मजबूत म्हणजे त्या गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला ना आता या आंदोलनामध्ये. तुमच्या संघटनेचं आंदोलन लावायचं होतं. तिथं जर आम्ही आलो असतो तर मग म्हणायचं होतं, ए तू माईक घेऊ नको रे, तू हे करू नको रे, तू ते बोलू नको रे. आम्ही ते तसं केलंच नसतं ना. तुम्ही तुमचं स्वतःचं आंदोलन एखादं घोषित केलं असतं तर आम्हाला काय गरज होती तुमच्या आंदोलनामध्ये म्हणजे तिथं येऊन समोर बसण्याची, माईक हातात घेऊन बोलण्याची. कारण ती गोष्ट करण्याची आमच्यापैकी कोणालाच गरजच नाही ना. बांधवानो,
मी अगोदरच सांगितलं की पुढची दिशा लवकरच ठरल्या जाईल. येत्या 15 ते 20 दिवसामध्ये या बाबतीमध्ये सविस्तर आपल्याकडं भूमिका समोर येतील. त्याच्यानंतर शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातूनच हा लढा आपण परत समोर रेटणार आहोत. आणि शिक्षक समन्वय संघाचं जे ब्रीद वाक्य आहे, कागद घेतल्याशिवाय मैदान सोडायचं नाही, याच ब्रीदला घेऊन हा शिक्षक समन्वय संघातल्या पूर्णचे पूर्ण लोक लवकरच आपली भूमिका जाहीर करतील. सगळे लोक एकत्रितही आपल्याला दिसतील. त्या बाबतीमध्ये आता मी जास्तीचं बोलत नाही, परंतु तो पूर्णपणे विश्वास ठेवा, सगळेजण आम्ही सगळे एक आहोत. कुठल्याही थोडेफार मतभेद कोणामध्ये असं झाले असतील याच्या अगोदर, परंतु आता या बाबतीमध्ये कोणाचा आणि कोणाचेही मतभेद राहण्याचा विषयच नाही. हे सगळेचे सगळे समोर आपल्या समोर कोणीच नशिबाला याला दोष देत बसू नका हो सर. अरे नशीब बन फिशीब काही गांडू नाही. तिथं लोक आहे ना, तुम्ही दुसऱ्यानं सांगितलं म्हणून नशिबाचं हे करताय की काय? अरे दुसऱ्याच्या चुकीमुळं आपल्याला सगळ्याला ही गोष्ट भोगावी लागायला लागलेली आहे. त्याच्यामुळं नशिबाला फिशिबाला कोणी दोष देत बसू नका. त्या दिवशी भाषणामध्ये बोललं देत नशिबामुळं आपल्याला आता नशीबच आहे आपलं की आपल्याला नंतर भेटल म्हणून. आम्ही तशा प्रकारचं लढण्यावर फक्त विश्वास ठेवणारे लोक आहोत. आम्ही संघर्ष करण्यावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. त्यामुळं शक्य तेवढ्या लवकर या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांची भूमिका सगळ्यांची ते संजय रंगारीच्या बाबतीत संजय रंगारी अरे मी इतर कोणीच बिचारे कोणीच हे सगळे जामनिक झालं, संजय रंगारी सर झालं, त्याच्यानंतर इतर जेही बिचारे होते खिचडे हे ते, अरे हे प्रामाणिकपणे लढणारे लोक आहेत राव. यायला काही राजकारणाशी फिजकारणाशी घेणं देणं नाही. कोणालाच यायला या लोकांना कोणाला आणि कोणालाही या राजकारणाची हे पोटाच्या प्रश्नासाठी आलेले आहेत लोक तिथं काय. त्यामुळं माझ्या बोलण्याचा तसा चुकीचा अर्थ काढून घेऊ नका की रंगारी सर आणि हे ते काय कुठल्या संघटनेचे आहेत की काय असं काहीच नाही. हे सगळे बिचारे पोटासाठी तिथं आलेले होते, परंतु त्याला कोणाला आणि कोणाला तरी विश्वासात घेऊन या गोष्टी करणं गरजेच्या होत्या ना, हे मला म्हणायचं आहे. त्यामुळं कुठलाच आमचा मुख्य समन्वयकापैकी अशा प्रकारची गोष्ट कधी कुठल्याच आंदोलनामध्ये केली नाही की ज्यानं मी म्हणाल तीच गोष्ट ऐका म्हणून सांगितलेली, अशी कधीच कोणीच केलेली नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं त्याचा तो विषय हा माझ्याकडून बऱ्याच जणांची नावं घ्यायचे राहिलेले असतील की ते सगळे समन्वयकाचे, ते तुम्ही समजून घ्या की बाबा सगळे ए टू झेड आपले समन्वयक, इव्हन मैदानामध्ये आपले बसणारे जे कार्यकर्ते आहेत हेही सगळे त्याच्यामध्ये सहभागी आहेत की हे बिचारे प्रामाणिकपणासाठी येत आहेत. तिथंच शिक्षक समन्वय संघाच्या नावाखाली येत आहे, परंतु या शिक्षक समन्वय संघाचा गैरफायदा घेण्याचं काम या वेळेसच्या आंदोलनामध्ये झालेलं आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तेवढंच या प्रसंगी बोलतो आणि हे लांबलेलं फेसबुक लाईव्ह या ठिकाणी संपवतो. त्रुटीची खुटी तरी काढली की नाही? अद्याप कुठलीच खुटी काढली नाही सर. त्रुटीची खुटी काढली नाही. आता कालचं जे पत्रक हिंडायला लागलेलं आहे की पुण्याच्या संचालकांनी माहिती मागितली. मला सांगा, आपण 2014 पासून यामध्ये काम करतोय सर, म्हणजे 2014 पासून प्रत्यक्ष अनुदानाला सुरुवात झाली. या दिवसापासून आपण काम करतोय. कितीतरी असे संचालकाचे पत्र आले की नाही? आपण त्या बाबतीमध्ये सगळ्याच आता जेही आंदोलन लागेल ना, सगळ्याचा विषय निकाली 3 गोष्टीचा विषय निकाली निघल्याशिवाय आणि त्या 3 गोष्टीचा कागद घेतल्याशिवाय आपण मैदान म्हणजे समोरचं आंदोलन कुठलंही सोडणार नाहीत. अशा प्रकारचा या ठिकाणी सगळ्याच मुख्य समन्वयकाच्या मार्फत मी आपल्याला शब्द देतो आणि हे फेसबुक लाईव्ह या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. गुड नाईट. नमस्कार.